तर त्या मुद्द्यावरती व्हिडिओ साहेब आम्ही जरा अडकलो आहे. तर आपल्याला त्या पॉवर्स आहेत, त्याच्यामध्ये काही इन्क्वायरी हां सर तर मग चौकशीच करावी लागेल तर कमिटी मार्फत हो किंवा मग ह्याला लोकल फंड ऑडिटरला द्यावा लागेल. मग सर तसं त्यांनी व्हिडिओ साहेबांनी रायटिंगमध्ये 2 वेळी लिहिलं ना खाली की आम्ही डेप्टी सीओच्या आदेशानं ती चौकशी लावू. डेप्युटी सीओ नाही, वेगळी कमिटी नेमावी लागेल मग दुसऱ्या व्हिडिओ. हो कमिटी नेमून आम्ही ती चौकशी लावू. एवढं रायटिंगमध्ये आलं ना सर तुमच्याकडून तर हे उपोषण सुटलं समजा. ते कसे देणार ते आम्हाला कळवतील, आम्ही नेमणार ना कमिटी. हा व्हिडिओ साहेबांकडनं तुम्हाला त्याचा अहवाल सादर करायला सांगू आम्ही आणि तुम्ही कमिटी नेमून तेवढी इन्क्वायरी लावा. ठीक ठीक आहे, मान्य आहे तुला पत्र दिलंय ना आपण. साहेब? 1 मिनिट, मान्य आहे का तुला? ते करत असताना ऐका ना, हे रिपोर्टिंग करतील 1 मिनिट ऐका सर. 1 मिनिट, फोन त्यांचा बंद करायला लागला. अरे डेप्टी सीओ आहेत ते. तुम्ही पहिलं ऐकून घ्या ना. डेप्टी सीओ आहेत, बोल ना काय मागणी ती. सीओ साहेब आहेत ते. हॅलो, माझी अशी मागणी आहे की विभागीय चौकशी या कार्यालयाची झाली पाहिजे. ज्या दिवशी हे ग्रामसेवक या ठिकाणी रुजू झाले प्रशासकीय काळात त्या दिवसपासून तागायत जे आर्थिक व्यवहार या ठिकाणी झालेले आहेत त्या सगळ्याचं एक स्पेशल ऑडिट व्हावं. पण हे स्पेशल ऑडिट करत असताना मला एक शंका अशी आहे की इथं कागदपत्रांमध्ये छेडछाड होणार आहे. त्यामुळं जे महत्त्वाचं दप्तर आहे ते आपल्यामार्फत सील करण्यात यावं, अन्यथा ह्या ग्रामसेवकांना सक्तीच्या रजेवरती पाठवून द्यावं आणि दुसरा ग्रामसेवक या ठिकाणी आणावा आणि जी विकास कामांची देय आहे ती चौकशी पूर्ण होतोपर्यंत स्थगिती द्यावी. काय सांगायचं फक्त जे इमर्जन्सी आहे, समजा पाणी असेल, लाईट असेल. तुम्ही जे सांगताय म्हटलं फक्त एक विशेष व्हिडिओने जर आवाज दिला तर विशेष कमिटी नाही हे नाही सर, आता विशेष कमिटी तुम्ही लावू शकता, परंतु त्याच्यात आता मी काय म्हटलं आहे की मला इथं दप्तरात छेडाछेडी होण्याची शक्यता आहे आणि ते झालेलं आहे यापूर्वी देखील. म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जे महत्त्वाचं जे दप्तर आहे ते सील करा. मग ठीक आहे ना, मग ह्या ग्रामसेवकांना तुमचं एक पत्र आहे BDO साहेबांना कारवाई करा म्हणून नियमोचित, त्याच्यात सक्तीच्या रजेवरती पाठवून द्या चौकशी वस्तूवर आणि चौकशी. हो ठीक आहे, हो नाही कुठं दिला हिसाब तुम्हाला? ग्रामसभेचं प्रोसिडिंगच महिन्याने दिलंय. त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याच्या अनुषंगाने कळवलं या गोष्टीमध्ये भ्रष्टाचार आहे किंवा काय, त्याची आपण विभागीय चौकशी त्या ठिकाणी करू. मी तर ते म्हणतच आहे ना, आता जसे 9 याच्यात तक्रारी अर्ज आहे, ठीक आहे, जर त्यांनी पुन्हा रेज केले कोणते त्याला एव्हिडन्स आला तर आपण त्याची चौकशी करू ना. मग माझं काय चुकतंय याच्यात? एक फ्रेश अर्ज करा तुम्ही जर ग्रामपंचायतची चौकशी करा म्हणजे असं ऐका ना, फ्रेश अर्ज करू की ह्या कामांची चौकशी करा. मुद्द्यावर होईल ना चौकशी. माझं म्हणणं हे रँडम चौकशी ऑडिट का करायचं आहे की घोटाळा हा कुठे आहे? ग्रामनिधीच्या पैशात. आता त्याच्यातून कामं काय केली, आर्थिक कामाचं टेंडर होतं, टेंडरमध्ये घोटाळा निघतच नाही, तुम्हालाही माहिती सर. कसं काढायचं, काय काढायचं? इथं जे कर वसुली किती झाली, कर पुस्तकांमध्ये पैसे आले कोणाचे, ते कोणाचे डबल वसूल केलेत. आता डबल वसूल केल्याची पावती मी मागून घेऊ का इथं? सांगतोय तुम्ही दप्तर ओपन करून घ्या तुमच्यासाठी. 1 मिनिट, फोन कुठे आहे माझा? डबल वसूल केल्याची मी इथं हे करून घेतो, पावती मागून घेतो. ग्रामपंचायतीने डबल कर वसूल केला आहे. सोडून तो मला पुरावे द्या, आम्ही चौकशी करू त्या संदर्भात. चौकशी नाही म्हणून माझं म्हणणंच आहे. सगळं नाही जसं तुमचं वार्षिक ऑडिट होतं त्याच पद्धतीने स्पेशल ऑडिट पेक्षा वेगळं काय असतं त्याच्यात? मग ऑडिटच म्हणतोय ना मी. ऑडिट तर नोट आली, ऑडिट झालंय ना त्याचं. ते ऑडिट नकोय ना, ते ऑडिट कसं होतं आम्हाला माहिती ना सर. ऑडिट म्हणजे काय? अहो सर, इथं ग्रामपंचायत सदस्यांना विचारा खाजगी. ग्रामसभेने कमिटी निवडली ना, कमिटीच्या पुढे हिशोब. हा द्या हिशोब. चला तुमचं ऑडिट पण नको आम्हाला, आम्ही ऑडिट करतो. आम्ही ग्रामसभेने एक कमिटी निवडली. कशी घेतली ती प्रत्येक आम्ही दाखवतो ना. त्याला कमिटी पुढे आणावंच लागतं ग्रामपंचायत कमिटी आणि नंतरच्या ग्रामसभेत. सर ग्रामपंचायत सदस्यांना खाजगी विचारा ऑडिटरला पैसे किती दिले. ग्रामपंचायत बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.